बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी सडक्याचे येथे करोडोंचा भ्रष्टाचार, दोषींवर कारवाई आणि गुंडगिरीच्या विरोधात पंचायत समिती कार्यालयावर शेकडो गावकऱ्यांचा मोर्चा। बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी सडक्याचे येथे शेकडो विहिरी गायगोठे बोगस झाल्याचा प्रकार समोर आलाय। याची चौकशी सुरू असून लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि दोषींवर कार्यवाही करावी, तसेच गावात सुरू असलेली गुंडगिरी थांबवावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाटोदा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला। तर तक्रार केल्याने धमकावले जात असून दबाव आणला जातो आहे असा आरोप तक्रारदार अशोक येवले यांनी केला आहे। तर चौकशी समिती गठीत असून चौकशी सुरू आहे, दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती गटविकास अधिकारी संतोष माने यांनी दिली आहे। दरम्यान मोर्चात सहभागी झालेल्या एका महिलेनं आम्हाला विहीर मंजूर झाली होती, मात्र पुन्हा यादीतून नाव वगळले। मंजुरीसाठी 23,000 रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर आरोप झालेल्या योगेश येवले यांनी हे आरोप फेटाळले आहेत। आपण एक दुकानदार असून ग्रामपंचायत आणि सरपंचांशी आपला काही संबंध नाही, हे केवळ बदनामीसाठी षडयंत्र रचले आहे असं त्यांनी म्हटलं आहे। पण हे जे घोटाळा केलेला आहे तर बीडीओ साहेबांनी मला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे। 7 दिवसात समिती स्थापन करून पूर्ण योग्य त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करून न्याय देतो म्हणून सांगितलं। नेमका काय घोटाळा झालेला आहे, तुमची काय मागणी आहे त्यामध्ये, काय आता 7-12 नसताना विहिरी काढलेल्या आहेत, 7-12 नसताना गायगोटे काढलेत, 7-12 नसताना पानंद रस्त्याचा विषय, पानंद रस्त्यावर एक खडा बी मुरुम न टाकता यांचे कुशलचे बिल दाखल झालेले आहेत। आतापर्यंत लाखो करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे त्यांनी, आणि जर मला त्यांनी न्याय नाही दिला तर मी याच्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयावर असाच मोर्चा काढणार आहे, पण लढा मागे घेणार नाही। हे जी योजना होती हे प्रशासनकडून घोटाळा झालेला आहे का राजकीय पक्ष? राजकीय पक्षाचा विषय नाही यार, फक्त आमच्यातले 4 गावगुंड आहेत, 4 गावगुंडापासून देव घोटाळा झालेला आहे। सगळ्यात महत्वाचा हे घोटाळा म्हणजे फक्त यांनी दाब्यावर बसूनच केलेला आहे। लहान मुलांच्या बिस्किटाचे आलेले पैसे सुद्धा खाल्लेत, ह्याच्यापेक्षा निर्लज्ज काय अवस्था असावं त्यांची। मागच्या 4 दिवसापासून मला गावामध्ये बस स्टँडवर दारू पिऊन येऊन शिव्या देऊन पाय काढू हात काढू असं बोलत आहेत। त्यांना पाठबळ आमच्या सरपंचाचं ताब्यावरलं पाठबळ आहे त्यांना। हा 100% माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत ते। भ्रष्टाचार जो आहे तो फार मोठ्या प्रकारे झालेला आहे। कुठलंही काम नसताना सगळी बोगस कामं दाखवून या ठिकाणी कोटी रुपयाची बिलं उचललेली आहेत, आणि गोरगरिबाला तुला विहीर देतो म्हणून पुन्हा 30,000 40 अशी 70,000 पर्यंत रक्कम एका गरीब शेतकऱ्याकडून घेतलेली आहे। गावातली एक टोळी आहे, त्यांना हाताखाली धरून इथं सुद्धा काही अधिकारी जे आहेत आपल्या पंचायत समिती मधले जे काही ज्या विभागाला दिले गेलेले आहेत यांचा सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठा सहकार्य आहे, आणि म्हणून ही अशी लाभार्थी टोळी बनून तुम्ही आम्ही मिळून यांनी आमच्या गोरगरिबापर्यंत कुठल्याही प्रकारची त्याच्या नावावर बोगस योजना उचलून त्या शेतकऱ्यापर्यंत तर पोहोचलेली नाही साहेब। त्याचा गायगोटा असेल, विहीर असेल, शेततळ असेल, ही कुठल्याही प्रकारचा त्याला लाभ मिळालेला नाही। मी बीडीओ पाटोदा येवलवाडी सडकेची यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं पंचायत समिती पाटोदा यांच्याकडून कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत, तांत्रिक सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक कृषी यांची एक समिती नेमण्यात आलेली आहे। सदर समिती संबंधित गावामध्ये जाईल, सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल आणि योग्य तो अहवाल आम्हाला देईल। त्या संबंधित अहवालाच्या आधारे योग्य प्रशासकीय कारवाई केली जाईल। अधिकाऱ्यावर देखील आरोप केला जातोय, गावकऱ्यांनी त्याच्याबद्दल देखील आरोप केला की पाठीशी किंवा घोटाळ्यामध्ये ते सहभागी आहे। ज्या वेळेला या समितीचा अहवाल येईल त्याच वेळेला आपल्याला हे कळेल की खरं काय आणि खोटं काय। फक्त या समितीचा अहवाल येईपर्यंत आपल्याला वेट करावा लागेल। आमची 2023 मध्ये विहीर आली होती, 23 मध्ये, आणि आता 26 मध्ये डिलीट मारली। 23,000 रुपये आमचे घेतले पैसे अगोदर, आणि आता मागितलं तर डिलीट झाली म्हणून। आम्हाला गाई गोटा नाही, काही नाही, घरकुल नाही, काही नाही, काहीच कुठलीच योजना दिली नाही आम्हाला, आमच्यापर्यंत येऊन दिली। काही बोगस विहिरी आणि गाय गोटे झाले, त्यामध्ये तुमचं नाव होतं का, आणि आता काय मागणी? म्हणजे आता मागणी एकच आहे आमची, जेवढं आमचं घेतलं तेवढं आमच्यापर्यंत आमचं पोहोचावं। तुमच्याकडून 23,000 घेतले म्हणतात, नेमके ते कोणी घेतले गावामध्ये? गावामध्ये घेतले योगेश येवले। तुम्ही गायगोठ्या व्हेरियंटसाठी पैसे घेतल्याचा तुमच्यावर आरोप होता, आणि आज मोर्चा देखील झाला, नेमकं यामध्ये काय सत्य? अहो, आरोप हे करतात, मी कोणत्या पदावर नाही, कुठंच नाही, यांनी कुणीही मला पैसे दिलेले नाहीत। माझा ह्या पैशाचे काही संबंध नाही। ज्यांनी ट्रान्झॅक्शन असते त्यांनी पुरावे सादर करावेत। मी एक किराणा दुकानदार आहे, त्यांनी मला पेड केलेले पैसे फक्त माझ्या दुकानाची उधारी, मला काही संबंध आहे ग्रामपंचायतीशी। बदनामी करत आहे, ते बदनामी पोटी हे चाललेलं आहे। हे राजकारण हे दुसरीकडे वळण घेतात।
ही मला बदनाम करण्यासाठी यांनी षडयंत्र असलेलं आहे. शेकडोंच्या संख्येने महिला लोक रस्त्यावर उतरून मोर्चा काढला त्यांनी पंचायत समितीवर आणि तुमचे ग्रामपंचायतचे सरपंच आणि इतर लोकांशी संबंध आहेत आणि त्यातूनच हा सगळा आर्थिक व्यवहार झाल्याचं ते सांगतात. नाही आपला सरपंच आणि उपसरपंच काही संबंध नाही. तुमचं काय नाव? योगेश शिवले. मी एक किराणा दुकानदार आहे.